मराठा आरक्षणाचा सुधारित जी.आर. निघणार. जरांगे पाटलांचे संकेत. सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास भयंकर लाट उसळेल. पुढारी न्यूजच्या मुलाखतीत महायुती सरकारला इशारा. सरसकट नाही तर पुराव्याचा जी.आर. काढला. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. ओबीसींवर अन्याय होणार नाही. कुणाचंही आरक्षण काढून दुसऱ्यांना देणार नाही. फडणवीसांची ग्वाही. महायुती सरकारनं काढलेला जी.आर. गंडवणारा, फसवणारा. प्रकाश आंबेडकरांचा दावा. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्र्यांनी जी.आर. काढल्याचा सुद्धा आरोप. सातारा गॅजेट लागू झालं नाही तर नेत्यांना मी राज्यात फिरू देणार नाही. मनोज जरांगेंचा इशारा. बारामतीमध्ये आज ओबीसींचा मेळावा. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत पार पडणार मेळावा. बारामती शहरातून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात येणार रॅली. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरील विरोधकांच्या टीकेनंतर मिलिंद देवरा यांची नवी पोस्ट. पत्र मुंबईमध्ये आंदोलनं बंद करण्यासाठी नाही तर शिस्तबद्ध पद्धतीने व्हावीत यासाठी लिहिल्याचं दिलं स्पष्टीकरण. मंत्री संजय शिरसाट यांच्या 5,000 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करा. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचे राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र. शिरसाट आणि सिडकोच्या अडचणींमध्ये वाढ. तुमची इतकी डेअरिंग झाली का? तुमच्यावर कारवाई करू. बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महिला IPS अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दम. अधिकाऱ्याचा छळ झाल्यास तुम्हाला सोडणार नाही. अंजली दमानिया यांचा इशारा. लालबागच्या राजाची चरण स्पर्श रांग बंद. लालबागच्या राजाचं मुखदर्शन अजूनही सुरू. मुखदर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी. विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील 17 प्रमुख रस्ते बंद. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यासह प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार. गणेशोत्सवात देशभरात 1 ते 1.5 लाख कोटींची उलाढाल. महाराष्ट्रात 50 ते 60 हजार कोटी रुपयांची उलाढाल. गणेशोत्सव हा राज्य महोत्सव जाहीर करताच सकारात्मक परिणाम. मंत्री उदय सामंत थोडक्यात बचावले. सामंतांच्या पायाजवळ फटाका फुटला. त्यानंतर उडाला आगीचा भडका. वांद्रेतील गणेश मंडळाच्या भेटी दरम्यानची घटना. सुरक्षा रक्षकांनी सामंतांना वेळीच दूर केल्यामुळे अनर्थ टळला.